माधुरी हत्तीन ही ठरली महाराष्ट्राची लेक। माधुरी हत्तीन ही कोल्हापूर जिल्ह्यातील नान्नी गावात असलेल्या नान्नी मठामध्ये राहत होती। माधुरी हत्तीनीला नान्नी गावातील लोक महादेवी या नावाने सुद्धा ओळखत असे। नान्नी गावामध्ये 1200 वर्ष जुने जैन धर्माचे आदिपीठ म्हणून ओळखले जाणारे नान्नी मठ आहे। नान्नी मठाच्या परंपरेनुसार पूर्वीपासून या मठामध्ये धार्मिक विधी व कार्यक्रमात हत्तीचा वापर केला जात असे। 1992 साली नान्नी मठाची परंपरा जपण्यासाठी माधुरी हत्तीनीला नान्नी मठामध्ये आणण्यात आले। माधुरी हत्तीनी नान्नी गावातील सर्व धार्मिक विधी व कार्यक्रमात सहभागी होत असे। नान्नी गावातील सर्व लोक माधुरीला आपल्या घरातील सदस्यासारखे समजत असे। माधुरी हत्तीनीने एकदाही गावातील लोकांवर हल्ला केलेला दिसून आलेला नाही। या सर्व गोष्टीमुळे माधुरी हत्ती ही नान्नी गावाची लेक बनली होती। 2023 मध्ये पेटा या समितीने माधुरी हत्तीनीची तब्येत चांगली नसल्याचे सांगितले व माधुरी हत्तीनीला गुजरात मधील अभयारण्यात पाठवण्याची शिफारस केली। पेटा या समितीने अनेक पुरावे देत माधुरी हत्तीनी कोल्हापूर जिल्ह्यातील नान्नी मठात राहण्याच्या योग्य नसल्याचे दाखवले। 2024 मध्ये उच्च अधिकार समितीने माधुरी हत्तीनीचा ताबा हा गुजरात मधील जामनगर येथील राधे कृष्ण ट्रस्टला देण्यात यावा असे सांगितले। 2025 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नान्नी मठाकडून उच्च न्यायालयात या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली, परंतु ही याचिका उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली। 25 जुलै 2025 रोजी माधुरी हत्तीनीला गुजरात मध्ये नेण्यासाठी वनतारा केंद्रातील पथक नान्नी गावामध्ये आले। माधुरी हत्तीनीला गुजरातला घेऊन जाऊ नये यासाठी नान्नी गावाने खूप प्रयत्न केले, परंतु या प्रयत्नांपुढे माणुसकी हरताना दिसून आली। माधुरी हत्तीनीला नान्नी गावाने दिलेल्या प्रेमामुळे माधुरी हत्तीनीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले। माधुरी हत्तीन परत कोल्हापूर जिल्ह्यातील नान्नी मठामध्ये परत यावी यासाठी नान्नी गावातील नव्हे तर अखंड महाराष्ट्र देवाकडे प्रार्थना करत आहे। आता माधुरी हत्तीनी फक्त नान्नी गावाची नव्हे तर अखंड महाराष्ट्राची लेक बनली आहे।